धाकट्यांच्या आव्हानानंतर कोल्हेंनी थोरल्यांकडे धाव घेतल्याचं पाहायला मिळालं। शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत। तर काल अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिलं होतं। आज पुन्हा एकदा यावरच त्यांनी भाष्य केलेलं आहे। थेट मतदारसंघातून अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं पाहायला मिळतं। शरद पवार यांच्या बाजूने असणारा खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय। अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार आणि तो मोठ्या फरकाने निवडून आणणार असं अजित पवार म्हणाले होते आणि त्यानंतर अमोल कोल्हेंची ही प्रतिक्रिया समोर आली होती। अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या या आव्हानाला नीटचं उत्तर दिलं नव्हतं, उत्तर देणं टाळलं होतं। त्यानंतर आता अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती मिळते। पुण्यातील निवासस्थानी अमोल कोल्हे हे शरद पवारांची भेट घेणार आहेत। राष्ट्रवादी फुटीनंतर राष्ट्रवादीतही शिवसेनेप्रमाणे दोन गट पडलेले पाहायला मिळालेले आहेत। एक सुप्रिया गट आणि दुसरा दादा गट। जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे या दोन्ही गटातून आरोप प्रत्यारोपाचं सत्र पाहावयास मिळालेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, आता अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत। खरं तर कालच अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलं होतं आणि आता त्यानंतर अमोल कोल्हेंची ही शरद पवारांची भेट, या सर्व भेटीला काय महत्त्व असणार आहे, काय चर्चा होणार आहे, या संदर्भात अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, खरं तर थोड्याच वेळामध्ये जे ते अमोल कोल्हे पवारांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी जे ते पोहोचत आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय की मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जे ते आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत। त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अमोल कोल्हे यांच्यावरती प्रत्यक्ष निशाणा साधलेला आहे। अमोल कोल्हेंना निवडून मी आणलेलं आहे, त्यांना तिकीट मी दिलेलं आहे आणि ह्यावेळेस ते आता पुढच्या वेळेस कसे आमदार होतात ते पाहतो। मी स्वतः उमेदवार जो आहे तो आमच्या पक्षाचा दुसरा देणार आहे आणि त्यांना निवडून आणणार आहे, अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते अजित पवारांनी काल अमोल कोल्हेंना दिलेलं आहे। आणि हे आव्हान जे आहे ते काल अमोल कोल्हेंनी स्वीकारलं देखील, परंतु माध्यमांसमोर स्वीकारलं जरी असलं हे सगळं आव्हान तरी अमोल कोल्हे जे ते आतून निराश झालेले आहेत, अस्वस्थ आहेत, अशा प्रकारची माहिती जी आहे ती काल आपल्याला मिळत होती। आणि याच माहितीची आधारे जे आहे ते आता अमोल कोल्हे हे स्वतः त्यांच्या अध्यक्ष पक्षाचे असणारे शरद पवार गटाकडे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळामध्ये अमोल कोल्हे जे ते शरद पवारांच्या निवासस्थानी येणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। कदाचित हे सगळं जे काय आरोप प्रत्यारोपांच्या फायऱ्या झडत आहेत त्याला प्रत्युत्तर न देण्याचं आव्हान जे आहे ते शरद पवार अमोल कोल्हेंना करू शकतात, कारण का शब्दाने शब्द वाढतो अशा प्रकारचं मत जे ते। रोहन, जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा अजित पवारांच्या बाजूने खरं तर अमोल कोल्हे दिसलेले होते। अमोल कोल्हे हे जेव्हा शपथविधी सोहळा झाला तेव्हा अमोल कोल्हे त्यांच्यासोबतच होते, अजित पवारांसोबत, आणि त्यानंतर त्यांची भूमिका बदललेली पाहायला मिळाली होती। याचाच राग खरं तर अजित पवारांच्या मनात असेल का? नक्कीच नक्कीच खरं तर आपण ज्यावेळेस पाहिलं की अजित पवार यांनी ज्यावेळेस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपच्या बरोबर जाऊन घेतली त्यावेळेस 9 मंत्र्यांनी देखील अजित पवारांसोबत शपथ घेतलेली होती। त्यावेळेस काही आमदार जे आहेत ते अजित पवारांसोबत होते, ते आपल्याला तिथं पाहायला देखील मिळाले। आणि त्याचबरोबर काही खासदार म्हणजे त्यामध्ये अमोल कोल्हे होते की जे अजित पवारांसोबत त्या शपथविधीला पाहायला मिळाले। परंतु 2च दिवसामध्ये ज्या प्रकारे वातावरण जे आहे ते पवार साहेबांच्या सोबत असल्याचं जे त्यांना कळालं, त्यांना असं वाटलं की शरद पवारांसोबत देण्यामध्येच आपला फायदा आहे, शरद पवार सोबतच राहिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली। आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये ते पुन्हा मी पवार साहेबांसोबतच आहे, मी अजित पवारांसोबत गेलो, परंतु मला त्या ठिकाणी माहित नव्हतं की असा प्रकार होणार आहे म्हणून मी गेलेलो होतो, अशा प्रकारचं विधान जे आहे ते त्यावेळेस अमोल कोल्हेंनी केलेलं होतं। त्यामुळे अजित पवारांनी भरपूर कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न याआधी देखील अमोल कोल्हेंना केलेला आहे। जी माहिती आपल्याला माध्यमांना काही सूत्रांकडून मिळत होती त्यावेळेस की अमोल कोल्हेंना मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपदाचं पद देखील देण्याची तयारी चालू असल्याची शक्यता वर्तवली जात होती। या सगळ्याच्या अनुषंगाने जी आहे ती अमोल कोल्हेंनी भूमिका घेतली की शरद पवारांसोबतच राहिलं पाहिजे। त्यामुळे अजून तरी अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत, परंतु हे राजकारण आहे आणि भविष्यामध्ये या राजकारणाचं नेमकं काय होतंय आणि अमोल कोल्हे नेमके आता कुठल्या पक्षातून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।